राष्ट्र स्वयंसेवक संघ हाच्या विजयदशमीच्या उत्सवाच्या निमित्तान आज म्हापसा हांव हजर आशिल्लो हो उत्सव एटेंड करपा खातीर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाक 100 वर्सां पुराय जाता ह्या वर्सा वेगवेगळे कडेन मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करपाचें थारायला आणि ह्या उत्सवाच्या निमित्तान सज्जन शक्ती मातृशक्ती ह्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व आसा। वर्षभर तांच्यानी ठरयल्ले कार्यक्रम कुटुंब प्रबोधन आसतलें, समाज प्रबोधन आसतलें, ह्या सगळ्या कार्यक्रमांक खूब खूब शुभेच्छा व्यक्त करता। आणि खऱ्या अर्थात आमचें म्हणटा की आमचो भारत देश हो आर्थीक महासत्ता जावपा खातीर ताच्या फाटल्यान हे सगळे 5 मुद्दे तांच्यानी जे ठरयल्या हे देशाक हिंदू शक्ती जावपा खातीर, महाशक्ती जावपा खातीर खऱ्या अर्थात उपयोगी ठरतले। परत एकदा हांव RSS संघा खातीर खूब 100 वर्सां पुराय जाल्याच्या बद्दल शुभेच्छा व्यक्त करता। जवळजवळ 1000 वर्षां आमचो देश पारतंत्र्य नाशिल्लो, 700-800 वर्षां मोगलांचे राज्य, 150 वर्षां इंग्रजांचे राज्य आणि जसे सांगले गेले ते मूठभर परकीय आमच्या देशार येवन आमच्या कोट्यांनी जनतेचेर तांणी राज्य केले। ताजेर एकूच तांकां दिसले की आमचो जो बहुसंख्य समाज जो हिंदू समाज आसा तो जातीपाती 18 पगड जातीपातीन विभागलो गेल्लो आसा आणि तो एकत्र जायना। तांकां आपल्या स्वची विसर पडलेलो आसा, आत्मविस्मृती आपल्या शक्तीची ताकदीची जाल्ली आसा आणि म्हणूनच तांणी संघटन उभे केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था नसून एक संघटना आसा आणि गेल्या 100 वर्षांत विविध क्षेत्रांत संघान काम केल्लें आसा, जशें की विद्यार्थी परिषद आसा, कल्याण आश्रम आसा, विश्व हिंदू परिषद आसा, विद्याभारती आसा। विविध क्षेत्रांत जशी जशी गरज भासली तशें तशें संघाचें काम सुरू जाल्लें आणि वाडत गेलें। सुरवातीक जशें सांगलें गेलें आतांच उद्बोधनान की समाज हो संघा पासून दूर आसतलो, तांकां एक भंय दिसतालो की राज्यकर्ते आमकां त्रास दीत काय कितें, व्यापारी आसत, सरकारी अधिकारी आसत, बरे शिकलेले लोक आसत। पण मागीर हळूहळू तांचे गेल्या 25-30 वर्सां पासून तो भंय तांचो दूर जालो। ह्या शताब्दी वर्षांत संघ म्हणजे शाखा आणि ताजे मेन जे कार्य आसा ते व्यक्ती निर्माण, चारित्र्य निर्माण आणि राष्ट्र जागृती आणि राष्ट्राचो उद्धार। परम वैभवम नेतु मे तत्स्व राष्ट्रम जे आमी म्हणटा आमच्या प्रार्थनेन, ताचो उद्देश होच आसा की राष्ट्राक परम वैभवा पर्यंत व्हरतले जाल्यार आमचो समाज एकठांय उरूंक जाय। आणि जेन्ना आमी हिंदू समाज म्हणटा तेन्ना आमच्या देशा बद्दल प्रेम असणारे आमचे संस्कार, संस्कृती, देशाची पारंपरिक संस्कृती परंपरा हाजेर आदरभाव व्यक्त करणारे खंयच्याय धर्म जातीचो मनीस आसा, धर्माचो मनीस आसा तोय आमचो हिंदूच आमी म्हणटा। ह्या शताब्दी वर्षांत संघान एक आखलेलें आसा पंच परिवर्तन, तातूंत 5 बिंदू जे घेतलेले आसात। तो पयलो म्हणजे सामाजिक समरसता, दुसरो आसा तो कुटुंब प्रबोधन, कुटुंब व्यवस्था जी डळमळीत जायत चल्ल्या ते सुरक्षीत करून ती घट करप, तातूंतच समाज एकठांय रावूंक शकता। तिसरें आसा ते पर्यावरणाचो ऱ्हास जाता, ताजे पर्यावरण वाचोवप, ताज्या खातीर विविध उपाय। चवथो आसा ते स्वदेशी आणि स्वजागृती, स्वभोजन, स्वताचो आपलो जो आहार विहार, आमचे जे इवन कपडे जे आसा ते ताका स्वची जागृती, स्वदेशी जागृती। आणि सगळ्यात 5वो आसा जो आसा तो नागरीक शिष्टाचार, म्हणजे जे आमचे जसे आमकां हक्क आसात तसे आमचे बहुतेक कर्तव्य आसात ती आमी विसरता, तर ती कर्तव्य आमी पार पाडप। आणि हे करपा करता ह्या वर्सभरान जे कार्यक्रम आमी आखलेले आसात, आता हो विजयादशमीचो उत्सव जालो, ताज्या उपरांत नोव्हेंबर ते डिसेंबरान आसा आमचो घर घर संपर्क योजना। तातूंत संघाचे जे लिटरेचर आसा ते तांकां दिवप, पंच परिवर्तनाची जागृती करप, संघाची वाड जावपाक लोकां मदें तांचो संघाचो विचार व्हरप। तिसरें जातलें ते हिंदू संमेलन, प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक मंडल म्हणजे 10 ते 12 गांवांचे एक मंडल धरलेल्या प्रत्येक मंडळान हिंदू संमेलनाचे आयोजन केल्ले वतले। तिसरे आसतले ते समाजातील जे ओपिनियन मेकर्स आसा, सज्जन शक्ती आसा हांचे कडेन संपर्क करून एक संवाद साधप,
कारण खूपशा वेळा अशें दिसता की समाजामध्ये संघाबद्दल एक वेगळो विचार असता किंवा त्यांच्या गैरसमजुती असतात त्यो दूर करप. चौथो असता ते युवा 18 ते 30 वर्साच्या युवांकडे संपर्क करून तांकां संघाशी जोडप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघाची वृद्धी, संघाचे बेस हो शाखा असा, तो शाखा वृद्धी ही प्रत्येक गांवागांवांनी आणि शहरात जावप. हाज्या करता फुडल्या सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हयन्यात ताज्या करता संघ शाखा वृद्धी करता नेटान प्रयत्न केले वतले अशें एकंदर ह्या संघ शताब्दी वर्षा निमित्त कार्यक्रम आखलेलो आसा संघात. आणि हे सगळे जे आसा उद्देश एकूच राष्ट्र सुदृढीकरण आणि राष्ट्र एकत्रीकरण. कारण परकीय शक्ती ज्यो विघटनवादी शक्ती जे राष्ट्राचे विघटन करपाक उठलेले असतात, एक नॅरेटिव्ह रॉंग नॅरेटिव्ह विमर्श निर्माण करून लोकांचो जो बुद्धिभेद करता तो सगळो नॅरेटिव्ह न्यूट्रलायज करप, ह्या सगळ्या गोष्टी करता ह्या शताब्दी वर्षान संघ काम करता.